नमस्कार मंडळी, चला आज आपण चाललो नागपूरले ताजुद्दीन बाबाच्या दर्शनाले. काढली ना भाऊ लाईनी का आपली धन्नो. डिझेल टाकून घेतलं, फास्टॅगचं रिचार्ज मारून दिलं 500 रुपयाचं. आणि नागपूर ते अमरावती यायले 500 रुपये टोल जाते ना भाऊ. टोल नाक्यावर पोहोचलो मस्त. जिथपर्यंत तो लाल लाईट चालू होता, जिथपर्यंत आपल्याला हिरवा लाईट नाही लागला तिथपर्यंत आपल्याला जायची अनुमती होती. आणि लावला त्याने हिरवा लाईट, तसंच निघालो आपण. म्हटलं चला आता पहिले आपण नाश्ताच करून घेऊ कुठेतरी. तर मग आपलं नाश्त्यासाठी आहेच आपलं लवजी बाबाचं हॉटेल तिवशातलं. मस्त आलू बोंडा भेटते ना भाऊ तिथं, पण आलू बोंडा व्हायचा होता म्हणून घेतलेला तरी पोहे. आणि आपणही खाल्ले आणि कपलेले खाऊ घातले. तिथून निघालो मस्त, तळेगावच्या घाटात लागलो ना. आणि टू व्हीलरवाला जो आला कधी मागून हॉर्न वाजव रपकन निघाला ना भाऊ, तो माईपेक्षा स्पीड नव्हता ना. तिथून निघालो मग समोर तर कारण झालो. चला तुम्ही लाल परी पाहिली, हिरवी परी पाहिली, शिवशाही पाहिली, आता हे शिवाई इलेक्ट्रिक बसी पाहूया नवीन. तिथून पोहोचलो आपण ताजुद्दीन बाबाच्या दरबारात. मस्त हार फूल प्रसाद सगळं घेऊन घेतलं, चादर घेतली आणि पोहोचलो ना भाऊ अंदर. दर्शन आले आपल्याला. काय मूळ झालं का आपण नागपूरला ताजुद्दीन बाबाच्या दर्शनाला जातो म्हणजे जातो. ते म्हणते ना, जब ऊपरवाला साथ देंगा तो नीचेवाला कुछ भी अपना कर सकता. बाकी तुम्ही समजून जा, कसं व्हिडिओ मध्ये बोलू शकत नाही मी. मग मस्तपैकी पूजा केली तिथं, हा चादर चढवली, हार ते प्रसाद गिरसाद दिला मस्तपैकी. बाबा म्हणे काय रे बाबा लय दिवसाचा आला. मी म्हटलं काय तुम्ही बोलावतच नाही म्हटलं, म्हणून आलो. तिथून मस्तपैकी मग प्रसाद गिरसाद खाल्ला. ते बाबांना आपल्या डोक्यावरती छडी फिरवली, मस्त आशीर्वाद दिला. म्हणजे बाबू जाय टेन्शन नको घेऊ म्हणे, तुझेही काम करशील ते सगळं सफलच होत राहते म्हणे. आणि ते तर आपल्याला माहितच आहे म्हणा, बाबाचा आशीर्वाद आहे आपल्याला. तिथून मस्त 2-3 कामं निपटवले, निघालो ना भाऊ रस्त्यानं. काय विचारता तुम्ही, काय वातावरण होतं ना. हे ढग असं वाटते फुटते का पडते अंगावर, घरी जातो का नाही जात. पण काही विषय नाही म्हणा, आपल्याला काय रोजच सह्या लागते. ड्रायव्हर लाईट म्हटलं म्हणजे रोज मरणाच्या दारात बसून निघा लागते. चला